तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, व्यासपीठ, गुरुजन वर्ग व विद्यार्थी मित्रांनो, मी तन्मय रत्नाकर यवतकर, वर्ग 9 विद्यार्थी 14 एप्रिल निमित्त महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावे ही विनंती करतो व माझ्या भाषणास सुरुवात करतो. एक काळ होता ज्या काळामध्ये अस्पृश्यता, अंधश्रद्धा, जातीभेद, दलितांची दयनीय अवस्था होती. याच काळामध्ये बहुजनांच्या उद्धारासाठी मध्य प्रदेशमधील इंदूर जिल्ह्यातील मऊ या गावामध्ये 14 एप्रिल 1891 मध्ये या महामानवाचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमरावरावजी आंबेडकर असे होते. त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची खूप आवड होती, पण काळ असा होता दलितांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. पण त्यांनी काळावर मात करून शिक्षण घेतले व संपूर्ण जगात आपली विद्वत्ता सिद्ध केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लहानपणापासूनच खूप हुशार व महत्वाकांक्षी होते. 9 भाषेचे ज्ञान, 32 डिग्र्या, भारताचे पहिले कायदेमंत्री, संविधान सभेचे अध्यक्ष, हे राजकीय स्थान व द ग्रेटेस्ट इंडियन भारतरत्न हे पुरस्कार त्यांना प्राप्त होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एवढे हुशार होते की जे डिग्री प्राप्त करण्याकरता इतर विद्यार्थ्यांना 8 वर्ष लागायचे, ते डिग्री त्यांनी 2 वर्ष 3 महिन्यातच पूर्ण केली. डॉक्टर बाबा यावरून आपल्याला त्यांचे शिक्षणाविषयीची आवड लक्षात येते. अमेरिकेतील जे कोलंबिया विद्यापीठ आहे, त्या कोलंबिया विद्यापीठाने त्या मागच्या 300 वर्षातील सर्वात होणाऱ्या विद्यार्थ्यांची पाहणी केली. त्यामध्ये सर्वात पहिले नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आले आणि त्या अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी हे ऐकून त्यांचा फोटो त्या विद्यापीठाच्या मुख्य दारास लावला व त्या खाली लिहिले, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, म्हणजेच ज्ञानाचे प्रतीक. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.